नमस्कार, परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो. मी दिलीप बनकर. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. आजची जी घटना घडली ती अतिशय निंदनीय आहे आणि या घटनेचा आम्ही सर्वच शिवसेना उद्धव पक्षाच्या माध्यमातून सगळेच आम्ही पदाधिकारी, महापौर साहेब असतील, आमचे गटनेता असतील, आमचे नगरसेवक असतील आणि आमचे शिवसेना पदाधिकारी आणि युवासेना महिला आघाडी सर्वच जण आम्ही या घटनेचा जाहीर निषेध करतो. घडलेली घटना अतिशय निंदनीय आहे आणि आज आपण बघतोय की शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्षाचा महापौर आज परभणी महानगरपालिकेवर पालिकेमध्ये आहे आणि हेच पोटसूळ मला वाटतं सत्ताधाऱ्यांना आलेलं आहे. त्याच्यामुळं काहीतरी महापौर साहेबांनी जेव्हापासून चार्ज महापौर पदाचा घेतला आहे तेव्हापासून शहरामध्ये काहीतरी बदल घडवण्याची त्यांची जी काही पोटतिडकीने ते जे काही काम करत आहेत, पण हे काम त्यांनी केलेले हे काम या सत्ताधाऱ्यांना मला वाटते बघवत नाहीये आणि या कामामध्ये कुठेतरी खंड पडावा, हे काम होऊ नये आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या आमच्या या महापौराची प्रतिमा मलिन कशी केली जाईल हे करण्यासाठी मला वाटते आजची घडलेली घटना असावी. का तर आपण बघतोय की सध्याचे जे महापालिकेतले काही अधिकारी आणि सत्ताधारी पक्षातले पक्ष यांनी मिळून केलेलं हे षडयंत्र आहे हे आम्ही निक्षून सांगतो. कारण महापौर साहेबांना याची कोणतीही कल्पना दिलेली नसताना हे रात्रीच्या अंधारामध्ये पहाटे 3 वाजता जाऊन मंदिर पाडण्यात आलं आणि आपल्या या हनुमानांच्या प्रतिमेला जप्त करण्यात आलं. ही अतिशय निंदनीय, अतिशय म्हणजे त्याला शब्द नाहीये, इतकी निंदनीय घटना आहे आणि त्याचा आम्ही वारंवार जाहीर निषेध आमच्या सर्वांकडून करू की घडलेल्या घटनेची सखोल चौकशी करावी आणि ज्या कोणी अधिकारी यामध्ये आहेत त्यांच्यावरती कारवाई केली जावी, कारवाई केली जाणार आहे आणि असे आदेश महापौर साहेबांनी दिलेले आहेतच आणि त्यामुळे या घटनेचा पुन्हा पुन्हा आम्ही निषेध करतो आणि निश्चित या अधिकाऱ्यांवरती कारवाई होईलच आणि कोणी कितीही काही केलं तरी आमचे महापौर साहेब ज्या वेगाने शहराचा चेहरामोहरा बदलण्याचा प्रयत्न करतायत तो परभणी शहराचा चेहरामोहरा नक्कीच बदलला जाईल, यांनी कितीही काहीही केलं तरी. शिवसेना जिल्हा प्रमुख आनंद बोरसे यांनी आरोप केलेला आहे की मुस्लिमचा महापौर असल्यामुळेच ही घटना घडलेली आहे. नाही, बिलकुल नाही. कारण आपल्या सर्वांनाच माहिती आहे की महापौर साहेब जरी मुस्लिम असले तरी त्यांचा जो वारसा आहे तो समाजसेवेचा आहे आणि समाजसेवेचा वारसा ते घेऊन आलेले आहेत. त्यामुळे त्यांनी कधीच हिंदू आणि मुस्लिम असा भेदभाव न करता शहरामध्ये सुद्धा ते ज्या पोटतिडकीने काम करत आहेत तर मला वाटत नाही की कोणी असा प्रश्न उभा राहावा की हिंदू मुस्लिम सर्व जाती धर्माला घेऊन सध्या ते शहरामध्ये मोठ्या प्रमाणात काम करण्याचा त्यांचा मानस आहे आणि ते काम करत आहेत. आज जी घटना घडली यामुळे शहरामध्ये कुठे तणाव निर्माण होऊ नये यासाठी नागरिकांना काय सांगाल? मी सर्व नागरिकांना हात जोडून विनंती करेन की घडलेली घटना ही अतिशय निंदनीय आहेच आणि यामध्ये कोणीही जाती धर्माचा ह्याच्यामध्ये कोणताही प्रश्न उभारून किंवा कोणत्याही आपल्या शहरातली शांतता भंग होईल हे या पद्धतीने कोणीही वागू नये. कारण घडलेल्या घटनेचा अतिशय निंदनीय असून महापौर साहेबांनी सुद्धा त्याचा निषेध केलेला आहेच आणि याची सखोल चौकशी लावून ज्या अधिकाऱ्यांनी ही सूचना दिली किंवा ज्या अधिकाऱ्यांनी ही कारवाई केलेली आहे त्यांच्यावरती कारवाई करून त्यांना सस्पेंड करून त्यांना निश्चित शिक्षा होणार आहेच. काही नुकसान झालेलं आहे तर त्याच्यावरती जे कायद्याप्रमाणे आहे त्यांच्यावरती ती कारवाई पोलीस प्रशासन त्यांच्यावरती कारवाई करेलच. पण एवढं निश्चित सांगेल की कोणी कितीही काहीही करावं पण आमचे महापौर साहेब जे परभणी शहराचा विकास करण्याचा प्रयत्न करतायत निश्चित तो विकास होईलच. कोणी काहीही करावं आणि काही जरी म्हणलं तरी जाती धर्म यामध्ये आड येणार नाही. सर्वांना पुन्हा पुन्हा आम्ही विनंती करते माझ्या हिंदू बांधवांना की यामध्ये कोणतीही घटना अनुचित शहरात घडू नये आणि काही याच्यामध्ये होऊ नये. निश्चित की हा आपल्या हिंदू धर्मासाठी खूप अत्यंत जवळचा आणि अतिशय संवेदनशील असा हा प्रश्न होता. प्रश्न म्हणण्यापेक्षा ही घटना घडलेली आहे पण तरी सुद्धा याकडे आपण सर्वांनी अतिशय मोठ्या मनाने बघून कोणतीही आपल्या शहरामध्ये अनुचित घटना घडू नये एवढं या निमित्ताने सांगेन. आता या 2 दिवसामध्ये रामनवमी येत आहे. आपली रामनवमी आपल्याला सर्वांना सुरळीतपणे आणि चांगल्या प्रकारे शहरामध्ये पार पाडायची आहे. एवढंच या निमित्ताने बोलेन. जय श्रीराम.
आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज.